कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या प्रवेशद्वारावरती आणि काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, ज्यामुळे नागरिकांची आणि वाहन चालकांची गैरसोय होत होती। या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी देखील होत होती। माझे कोकणने यावरती वारंवार बातमी प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता। अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक यांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देखील केले होते, मात्र प्रशासनाने केराची टोपली दाखवली। त्यामुळे आता प्रशांत नाईक यांनी स्वतःच्या खर्चाने रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे। या खड्ड्यांकडे जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही असा आरोप नागरिक करत आहेत। या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अलिबागच्या काही तरुणांनी अनोखी शक्कल लढवली होती। त्यांनी खड्ड्यात वटवृक्षाचे रोपण करून अनोखी वटपौर्णिमा साजरी केली। या अनोख्या आंदोलनानंतरही जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत आहे का असे म्हटले जाते आहे। विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी याच रस्त्यावरून ये जा करतात, ते फक्त खड्ड्यांवरती तात्पुरती मलमपट्टी करतात। काही दिवसांनी रस्ता पुन्हा उकडून खड्डे पडतात, मात्र प्रशासन नागरिकांच्या मागण्यांकडे केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। अलिबागच्या नागरिकांनी प्रशासनाच्या ढिलाई कारभारावरती नाराजी व्यक्त केली आहे। रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून एखाद्याचा अपघात झाला तर याला जबाबदार प्रशासन राहणार का असे प्रश्न अलिबागकर विचारत आहेत। सध्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। या कामामुळे नागरिक व वाहन चालक खूप आनंदी आहेत। लवकरच चांगल्या रस्त्याचा अनुभव मिळेल अशी अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत। खड्डे बुजवून रस्ता सुधारल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सोपा होईल, तसेच लवकरच चांगल्या रस्त्याचा अनुभव मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। तसेच नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी रस्त्याचे काम स्वखर्चातून चालू केल्याने अलिबागकरांकडून त्याचे कौतुक होत आहे। Thank you.